नमस्कार. जय किसान PSN या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. शेतकरी बांधवांसाठी नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असते. व्हिडिओ टाकण्यामागचा एकच उद्देश आहे की शेतकरी बांधवांना नवीन माहिती मिळावी किंवा थोडंफार जे काही चुकत असेल त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी. एकामेकाची बघण्यानं किंवा एकामेकाच्या विचारांना थोडंसं शेतीमध्ये केली तर थोडंसं त्यामध्ये चांगले रिझल्ट मिळतात. त्याला सामूहिक शेती असं म्हणतात. मित्रांनो, सामूहिक शेती जसं आहे तसं पिकामध्ये पण मिश्र क्रॉपिंग वगैरे असतात, म्हणजे संमिश्र पिकं वगैरे असतात आणि ते कधीही फायद्याचीच असतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या शेतातला एक तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो आहे. जी माझी पाण्याची पद्धत आहे ती पाण्याची पद्धत मी ऊसाला दाखवते, जे की ज्या पाण्याच्या पद्धतीनं मला मागच्या वर्षी एकरी 90 टन प्लस मला उत्पन्न मिळालेलं आहे. आता हा खोडवा आहे, हा वरचा प्लॉट थोडंसं मोटारीचं हे झालं होतं त्यावेळेस थोडंसं पाण्याला थोडंसं हे झालं आहे. तुम्ही पाहू शकता, एका साईडला 265, एका साईडला 86-032. तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप करा आणि कमेंट वगैरे पाठवा. तर हे तुम्ही समोर पाहताय हे आम्ही कॉक सिस्टीम केलेली आहे. ठिबक सिंचन न करता तोटी सिस्टीम केलेली आहे. तुम्ही पाहू शकताय. हे न होते काय तर ज्या पण वेळेस आपण पाणी दिलं तर वरती ऊसाच्या वरच्या ह्याच्यापर्यंत पाहू शकतो तुम्ही ओलावा जाते डोंब्यापर्यंत, म्हणजे ऊसाचा पूर्ण सरी पूर्ण गरगरीत होते. आणि एकदा पाणी दिल्यानंतर पुन्हा लवकर पाण्याला येत नाही. कमीत कमी 10 ते 12 दिवस ह्याला काही अडचण येत नाही. पाहू शकता तुम्ही 2.5 इंची मेन पाईपलाईन आहे. आम्हाला पाईपलाईन थोडी चेंज करायची आहे आणि 2 इंची या पाईप टाकलेले आहे. तर ह्याला रबर वगैरे काही बसवलेलं नाही, फक्त गिरमिट म्हणजेच ठिबकचं ते मशीन असतं त्यानं आम्ही 16 mm होलं घेतलेली आहेत आणि ते होलातूनच डायरेक्ट पाणी येते. पाहू शकतो तुम्ही, मला मी दाखवतो सगळं. ऊस पण बघा 86-032 आहे. ऊसाची परत चांगली आहे, ऊस चांगला आलेला आहे. यंदाही मला अपेक्षित उत्पन्न मिळण्याची 100% खात्री आहे. ते फवारा वगैरे आम्ही स्प्रे मारून घेतलेले आहेत. पाहू शकतो तुम्ही, तुम्हाला सगळं दाखवतो. तर ह्या पद्धतीचे फायदे तुम्हाला सांगतो. लवकर ऊस पाण्याला येत नाही, शेवटपर्यंत आहे. ऊस लवकर पाण्याला येत नाही, जिथं जात नाही तिथं मी 2 ड्रिप काही लाईनीला जात नाही म्हणून 2 वेळा हे केलेलं. पाहू शकता तुम्ही, ऊस लवकर पाण्याला येत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जो आपल्याला ठिबकचा खर्च असतो लायटरचा, तो लायटरचा खर्च येत नाही. त्याच्यामुळं भरपूर आपलं वाचते. एक पाईप याला एक मात्र थोडंसं हे आहे की ह्याला जमिनीला उतार असावा लागतो थोडासा. पाहू शकता तुम्ही ऊसाला फुटव्यांची संख्या किती आहे. आणि हे मित्रांनो खोडवा आहे, लागण नाही. तर ड्रिपचा खर्च वाचतोय, पाईपांचा खर्च वाचतोय, प्लस वरतीपर्यंत सगळं पूर्ण ओलं होते. त्यामुळे होतं काय, पाहू शकतो तुम्ही, ऊस लवकर पाण्याला येत नाही, मुळ्यांना प्रॉपर पाणी मिळते, ऊसाची वाढ चांगली होती. मित्रांनो, वाढ चांगली झाल्यामुळे आपण जी खतं टाकली असतात ती लागू पडतात. पावसाळ्यात जसं जमीन भिजली जाते तशी ह्या पाण्याने भिजली जाते. ठिबकनं पण भिजते मित्रांनो, भिजत नाही असं नाही. फक्त ठिबकचा खर्च पाईपचा आम्ही कमी केलेला आहे, तोटी सिस्टीम चालू केलेली आहे. तर ज्यांना असं थोडेफार उताराची रानं असतील त्यांनी हे जर केलं तर अतिशय उत्कृष्ट असा रिझल्ट आहे. त्यामुळे मी खास तुम्हाला आवर्जून दाखवतो. हे पाहू शकता तुम्ही. त्यामुळं उताराला हे तुम्ही केलं तर तुमच्या ऊसाचं उत्पन्न वाढेल आणि ऊस पाण्याला लवकर येणार नाही. पाटपाण्यानं भिजवण्यापेक्षा पाटपाण्यानं जर रानाला उतार असेल आणि पाटपाण्यानं भिजवत असाल तर तुम्ही आवश्यक पाईपचा तेवढा खर्च आहे मित्रांनो, पाईपचा खर्च. त्याच्यामुळं तुम्ही कॉक फिरवले की त्या ऑटोमॅटिक सगळ्या ऊसाला किंवा सगळ्या सरींना सेम प्रमाणात पाणी जाणार आहे.
पाहू शकता तुम्ही ऊसाची प्रत. ऊस अगदी अतिशय उत्कृष्ट आलेला आहे. मला यंदाही सेम तेवढंच उत्पन्न मिळायची अपेक्षा आहे. यंदा पाऊस जरा पडलेला नाही, त्यामुळे थोडंसं चिंतेचं वातावरण आहे, पण पडून जाईल पाऊस. त्यामुळे मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की तुमच्या शेतीमध्ये पण असे काही काही छोटे छोटे प्रयोग करा. त्याच्यातून फायदे भरपूर आहेत. आपण स्वतः केल्याशिवाय आपल्याला ते समजून येत नाहीत. जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे रिझल्ट दिसत नाहीत. आपल्याला वाटतं आहे की येणं एवढं काय पाण्याचं हे होणार आहे किंवा ते, तसं नाही मित्रांनो. पाणी स्लो असेल तर जे भिजत जाण्याचं प्रमाण आहे ते अगदी गरगरीत जातं. त्यामुळे ऊस पाण्याला येत नाही आणि ऊसाची भूक पण पाण्याची हे होते. ऊसाचा म्हणजे पाणी जर चांगलं मिळालं तर ऊसाची कांडी असेल, त्याची साईज असेल, त्याची लांबी असेल, ऊसाची उंची असेल, पेऱ्यातील जाडी असेल, हे सगळं आणि चांगल्या उत्कृष्ट प्रमाणात येतं. आणि ऊस पिकाला जर तुम्ही म्हणाल तर पाणी जास्त नको, पण अत्यावश्यक आहे वेळच्या वेळेला. त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी तुम्हाला अत्यंत माझ्या कळकळीची विनंती की तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.